नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। आज अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून पुढील 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे। एकीकडे विदर्भासह अमरावती जिल्ह्यात बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला। सध्या पीक कापणीचा हंगाम सुरू असताना अवकाळी पाऊस झाला तर शेतकऱ्यांचे आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। गेल्या अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर शहरामध्ये दमदार पावसाला सुरुवात झाली आणि दमदार पावसाला सुरुवात होऊन सर्व राजकीय पक्ष या ठिकाणी एकत्रित आलेले आहे। काय सांगू शकता याबद्दल? संपूर्ण गावामध्ये चर्चा चालू आहे। येणाऱ्या काही दिवसातच चांदूर रेल्वे नगर परिषदची निवडणूक होणार आहे। त्याकरता सर्व कार्यकर्ते कुठे ना कुठे आश्रय घेऊन बसलेले आहे। तसंच आज भरपूर प्रमाणात पाणी चालू आहे। त्यामुळे आज सुनील भाऊ वानखडे यांच्या कॅन्टीनवर सर्व कार्यकर्ते विचार विमर्श करत असताना हा भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी आला। त्यामुळे आम्हाला एक प्रकारचं दुःख पण झालं, आनंद पण झालं। आनंद असा का हे पाणी आता शेतामधली तुरीसाठी चांगलं आहे, परंतु ज्या लोकांचं सोयाबीन अजूनपर्यंत काढणं व्हायचं आहे त्यांचं भरपूर प्रमाणात या पाण्यामुळे नुकसान होत आहे। आज अचानकपणे मुसळधार पाण्याला सुरुवात झाली आणि या पाण्यामुळे कुठं खुशीचं कुठं गम असा एक संदेश गेला की येणाऱ्या दिवसामध्ये चांदूर रेल्वे नगरपालिका किंवा सर्व महाराष्ट्रभर नगरपालिकेचे इलेक्शन लागल्यावर त्या विचाराच्या दृष्टीने सर्वजण एका ठिकाणी जमा होऊन आज सर्वपक्षीय बैठक म्हणून इथं एक समूह झाला व त्यामध्ये पाणी आलं। त्यामुळे पुढील जे काही राजकीय दृष्टिकोनातून हे आहे की त्याची कोणती उलटसुलट चर्चा होऊ नये याकरिता आम्ही हे सांगत आहे की आम्ही हे पाण्यामुळे एका ठिकाणी आलो आहे, त्याच्यात कोणती राजकीय उलटसुलट चर्चा करू नये।